आज आपण चटकदार चमचमीत मिरचीची भाजी बनवलेली आहे। मिरचीची भाजी खूप सुंदर झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा। भाजी करायलाही सोपी आहे आणि खायलाही चविष्ट लागते। टिफिनसाठीही ही भाजी तुम्ही बनवू शकता। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। भाजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण अर्धा किलो मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत। प्रत्येक मिरचीला अशा प्रकारे चीर पाडून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून आणि ते मिक्सर मधून फिरवून घेतलेले आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। 1 चमचा जिरा पावडर घालूयात। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालूयात। 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण ही मिरची अगदी झणझणीत बनवणार आहोत, त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण हे इतकं घेतलेलं आहे। पण जर तुम्हाला बिलकुलही तिखट चालत नसेल तर मसाल्यांचं प्रमाण हे अगदी कमी ठेवा, नाहीतर फक्त हळद मीठ आणि धना पावडर जिरा पावडर मध्ये ही मिरची अगदी छान लागते। तर अशा प्रकारे आपण मसाले प्रत्येक मिरचीमध्ये भरणार आहोत। सर्व मिरचींमध्ये दाण्याचा कूट भरलेला आहे। चला मग तर मिरची बनवायला सुरुवात करू। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। चिमूटभर मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे। अर्धा चमचा हिंग घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे। कसुरी मेथी घालूयात आणि मिरच्या घालायच्या आहेत। मिरच्या घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटांकरता मोठ्या आचेवर मिरच्या छान परतवून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता मिरच्या छान परतवून घेतलेल्या आहेत। गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूयात। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। मिरच्या एकदा वर खाली करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटांकरता झाकून ठेवूयात। तर या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। राहिलेला दाण्याचा कूट घालूयात। मिक्स करून घेऊ। अर्धा ग्लास पाणी घालूयात। मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि मिरचीची चमचमीत भाजी ही तयार आहे। भाजी खूप छान झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही मिरचीची भाजी करून पहा। मिरचीची भाजी अप्रतिम होते। पोळी बरोबर भाकरी बरोबर ते छान लागतेच आणि डाळ भाताबरोबर तोंडी लावायला ही भाजी छानच लागते। तर तुम्ही ही भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।